सगळं संपलंय जेव्हा असं वाटतं तीच नवीन सुरुवात असते. जेव्हा आपल्या आयुष्यात सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात, जेव्हा तुम्हाला जाणीव होते तुम्ही पूर्णपणे एकटे पडले आहात, जेव्हा लाईफमध्ये पुढे काय करायचं आहे हे आपल्याला सुचत नाही, जेव्हा खूप दुःख असतात, प्रॉब्लेम्स असतात, तरी आपल्याला ते कोणाला सांगता येत नाही, जेव्हा वाटतं की आता सगळं संपलं, आता मी हरलो, आता मला नाही जमणार, मी थकलो, अचानक आपल्या जवळची लोक लांब जातात ज्याच्या आपण कधी अपेक्षासुद्धा केली नसते. जेव्हा वाटतं की कंटाळा आलाय, या आयुष्यात सगळ्या गोष्टी विरुद्ध होत आहे, असं असताना एकदा तरी प्रत्येकजण या फेसमधून जात असतं. कारण तो आपल्या लाईफचा भाग आहे. तुम्हाला कुठलीच गोष्ट सहज मिळणार नाही, पाहिजे तसं नाही होणार, कारण लाईफने तुमच्यासाठी काहीतरी वेगळं ठरवून ठेवलं असेल. म्हणून काही झालं तरी धीर सोडायचा नाही. आज दिवस वाईट आहे, उद्याचा अजून वाईट, पण परवाचा दिवस चांगला असेल हे लक्षात ठेवा. कारण गोष्टी चुकीच्या घडत असतात, कारण त्यांना तुम्हाला काहीतरी शिकवायचं असतं, तुमचे पेशन्स बघायचे असतात, तुम्हाला त्या सगळ्यावर मात करायची आहे हे लक्षात घ्या. असा धीर सोडू नका आणि सर्वात पहिले निगेटिव्ह विचार मनात आणू नका की असं झालं तर, मला नाही जमलं तर, जर तरचे विचार करून काही होणार नाही. अजून असं विचार करा, मी अजून काय करू शकतो ज्याने माझे जिंकण्याचे चान्स अजून वाढतील. चांगल्या गोष्टी घडायच्या आधी वाईट गोष्टी घडतातच. फक्त तेच दिवस असतात जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे आणि सांगायचं आहे की चल ठीक आहे, आज नाही जमलं, उद्या नक्की जमेल. तुम्हाला स्वतःला मोटिवेट करायचं आहे, कारण कोणी येणार नाही की तू असं कर किंवा तसं कर. जे काही आहे त्यांना तुम्हाला एकट्यालाच सामोरं जायचं आहे. मला माहीत आहे तुम्ही या सगळ्याच गोष्टीतून खूप लवकर बाहेर पडाल, मला खात्री आहे, कारण मला माहीत आहे तुम्ही स्ट्रॉंग आहात. तुम्ही असे लगेच हार नाही मानणार. मला विश्वास आहे की तुम्ही एक दिवस नक्की यशस्वी होणार आहात. थोड्या वाईट अवघड दिवसांना सामोरं जावं लागत आहे. हीच ती वेळ असते जेव्हा काही लोक हार मानतात किंवा या सर्व गोष्टींना सामोरे जातात. हाच छोटासा फरक असतो यशस्वी आणि अपयशी लोकांमध्ये. तुम्हाला लाईफमध्ये खूप लोक भेटतील जे तुम्हाला या परिस्थितीमध्ये अजून निगेटिव्ह गोष्टी सांगणार की सोडून दे, नको याच्या मागे लागूस, हे सगळ्या गोष्टीत काही नाही, उगाच वेळ वाया घालू नकोस. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, वाईट वेळेत कोणी नसतं आणि कोणाकोणा अपेक्षा पण ठेवू नका, कारण तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला सामोरे जायचं आहे. मग ती कोणती पण गोष्ट असू दे, जे काही सुखदुःख असतील त्यासोबत जगायचं आहे. निर्णय तुमचा आहे की तुम्हाला हार मानायची आहे. आज उद्यापासून परत नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा घेऊन सुरुवात करायची आहे. ही वेळ, ही क्षण एकदा निघून गेले का परत नाही मिळणार. प्रॉब्लेम्स असतील, टेन्शन असेल तरी फक्त विचार करा की हे फक्त काही वेळेसाठी आहे. ही वेळ निघून जाईल आणि सगळं ठीक होईल.